पाहायला मिळते. पुढचा बॉल वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तर पहिला चेंडू चौकार आणि हा विकेट आपण पाहतो. 2 चेंडू मध्ये महत्वाची विकेट कॅरी करत असताना फलंदाजाला बाद केलंय आणि धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय 4. तो पण पाहतो 4. पुढचा बॉल सज्ज असेल गोलंदाज. हा प्रकार आहे मिस्टर स्ट्रोक. अजून एक धक्का बसेल का? क्षेत्ररक्षक आले होते मात्र चेंडू गादर करण्यामध्ये अपयश आणि धावची तो काय घडतंय मैदानामध्ये आपण पाहतोय. आपण सिंगल, एकच धाव दाखल करते. दाखल करते 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा झाल्यात. त्यात षटकाचा विचार केला तर आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षकातील वेडाफला. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात अजून एक धक्का. बॅट्समन आउट. यावेळेस चांगला स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज अजून एक धक्का. बॅट्समन आउट.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 13 धावा. 13 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर महत्वाचे अनाउन्समेंट. सेमीफायनलच्या 4 संघांकरता आपण चिठ्ठ्या करणार आहोत. ए ग्रुप मधून एक संघ, बी ग्रुप मधून एक संघ, पुन्हा एकदा ए ग्रुप मधून एक संघ आणि बी ग्रुप मधून एक संघ असे लॉट्स होतील. याची नोंद घ्यायची. बॉल गती परिवर्तन चांगला स्ट्रोक आहे. एलिव्हेशन चांगलं आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. धमाका पाहायला मिळेल. पीपीएल षटकार. पुढचा बॉल 3 षटकारासाठी तब्बल 500 रुपये असतील. तर या ठिकाणी आपण पाहिलं नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज बाद दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 20. पहिल्या चेंडूला विकेट कॅरी करत असताना गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. विचार केला तर पहिला विकेट या ठिकाणी कॅरी करण्यामध्ये यश आलं. फलंदाज बाद केला आपण पाहिलं तर ओमकार. सागर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, एकत्र येऊ नका विनंती असेल पुन्हा एकदा. चेंडू शिल्लक असतील तब्बल 5 तिसऱ्या षटकातील. धावसंख्या फलकावरती 20 2 षटकाच्या समाप्तीनंतर जिथे थांबली होती तिथे थांबलेली आहे, कारण पहिल्याच चेंडूला विकेट कॅरी केला. पुढचा बॉल वेगवान चेंडू, अतिशय चांगली लाईन पाहायला मिळते. जस्ट एकच धाव आणि एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय 21 धावा. षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये.
21 धावा फलकावरती. 21 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. एकच धाव. धावसंख्या 22. 3 चेंडू अजूनही शिल्लक. 22 ऑन स्कोर कार्ड. आपली मात्र धाव फलकावरती. बावीस धावा लागतात धाव फलकावरती. 22 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू. पुढचा बॉल. वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव मिळेल का? एकच धाव. जस्ट सिंगल. आणि धावसंख्या 21 सेकंद पुढे धाव झाल्या तर त्या एका धावेनंतर 23 धावा. 23 ऑन स्कोर कार्ड. चेंडू शिल्लक असतील 2. 3 सिंगल आणि 1 विकेट. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहुलची. अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे. वय वर्ष आपण पाहिलं तर 17 ते 18 दरम्यान असेल, पण चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन उडवला हवेत आणि लांबी उंचीचा संगम. सीमारेषे बाहेर. धमाका. PPL षटकार. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज वर बॉलिंग ट्रॅकवर. गती परिवर्तन. अप्रतिम लाईन आणि दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. विकेट डाऊन. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे.
गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्ट्रोक, धमाका धमाका धमाका, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 40 धावा लागतात. 3 चेंडू अजूनही शिल्लक, 9 चेंडू आपण पाहतो अजून. श्याम घरत या स्पर्धेचा आनंद घेतात थेट पुण्यावरनं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत आहे युट्यूब लाईव्ह. पुढचा बॉल, गती परिवर्तन, दिशा पाहावी लागेल, दिशा थोडीशी भरकटते, पंच दंडित करतात. इट इज वाईड आणि धावसंख्या 41. 41 धावा 41 ऑन स्कोर कार्ड. 41 धावा आपण पाहतो. चेंडू शिल्लक, गतीमध्ये परिवर्तन आहे, फॉलो थ्रू, खूप मोठा गॅप आहे आपण पाहतोय. आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का? चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि फलंदाज होतोय धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय युवराज. शेवटचा आपण शेवटचा चेंडू या षटकामधला, चौथ्या षटकाच्या समाप्ती करता आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक शेवटचे या षटकामधले. धावा संख्या 42, 42 ऑन स्कोर कार्ड. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू, अप्रतिम लाईन लेंथ आणि डॉट बॉल सांगत आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये. लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. अत्यंत जबरदस्त क्रिकेट स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला कविश इलेव्हन, दुसऱ्या बाजूला संघ असेल स्वर्गीय सोमवार पाटील प्रतिष्ठान. शेवटची मॅच आहे लीग टुर्नामेंट मधून. यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. हा ट्रॅकर आहे, फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल, सीमारेषे बाहेर, धमाकेदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतो धावफलकावरती 46 ऑन स्कोर कार्ड. चला पंच, चला खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला प्लीज, विनंती असेल स्पीडअप करा. आयोजकांची सूचना आहे, कुठल्याही प्रकारे वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. तर 4 षटकाच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा तब्बल 46. शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. सौरभ, शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं षटक. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. चला सौरभ, जास्त घेऊ नका प्लीज, विनंती असेल. ज्या सौरभने अप्रतिम गुणलेखन या स्पर्धेमध्ये केलंय तो सौरभ शेवटचं षटक घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये.
गोल्डन आर्म्स ऑफ पिंपलास. गोलंदाज सौरभ लेफ्ट हँडेड. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. स्टंपच्या अगदी भरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि डॉट बॉलची सुरुवात. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकाची. कारण धावून झालेलं तब्बल 46. कमीत कमी 10 ते 15 धावा उभारण्याचा मानस असेल बॅटिंग टीमचा. एका बाजूला असेल कल्पेश मस्के, दुसऱ्या बाजूला असेल निलेश म्हात्रे. या दोन स्पर्धेचे प्रमुख आयोजक एकमेकांच्या समोर आहेत. विजय दोन्ही संघांना गरजेचा आहे. बघूया दिशा पाहावी लागते चेंडूची. थोडीशी दिशा भरकटेल आणि पंचदंडित करतायत. इट इज वाईड. धावसंख्या 47 धावा दाखल करते. अर्धशतकापासून 3 धावा अजूनही दूर आहे. 47. 5 चेंडू शिल्लक अजूनही मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचे आयोजक आपण पाहिले 3 कल्पेश मस्के, त्यानंतर यश मस्के आणि निलेश मस्के. तिघांचं आपला निलेश म्हात्रे आपण पाहतोय. पण तिघांनाही आपण पाहिलं तर या विश्वपत्रात अजूनही एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अपील केलाय. पण एकच धाव देऊन जाईल आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल. आणि धावसंख्या धावून पोहोचतो धावफलकावरती. धाव जोडतात त्या 48 धाव धावफलकावरती. 48 ऑन स्कोर कार्ड. 48 धाव धावफलकावरती आणि 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लास्ट 4 बॉल्स रिमेनिंग. शेवटचे आपण पाहिले तर 4 चेंडू शिल्लक. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि अर्धा शतक धावफलकावरती लागतंय. 50 धावा 50 कंप्लीट झाले. 50 धावा धावफलकावरती सांघिक आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 50 धावांच्या नंतर षटकातले चेंडू शिल्लक असतील तब्बल 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकाचा विचार केला तर पुढचा बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. फुल टॉस. तोफा कबूल. सीमारेषे बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. थँक्यू डीजे. हा बोला. हो हो अपेश जाधव यांना विनंती करतो या स्टेजवर. एक 5 मिनिटात घेऊन जातो. 2च बॉल लागतो. टायगर ग्रुप महाराष्ट्राचे सन्माननीय अभयजी जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पैलवान डॉक्टर तानाजीराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये समाजसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचं काम टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अनिकेत भाऊ गुले, दीपक भाऊ गुप्ता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने निघालाय आणि 2 धावा. अप्रतिम आपण पाहतोय धावा आणि धावसंख्या 58. अभयजी जाधव यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा लुक देखील आपण पाहतो अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यासपीठावरती आले. त्यांचं स्वागत. आणि षटकातला आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. अप्रतिम लाईन लेंथ आणि विकेट आपण पाहतो. डॉट बॉल आणि षटक क्रमांक 5व्याची सांगता होईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचते फक्त आणि फक्त धावा जोडतात धावफलकावरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 58 जिंकण्यासाठी 30 चेंडू 59 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा साई पाटील.
बस पाणी संपलाय तर ए माया ना संजय दादाला पाठव ना. तर चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. लवकरात लवकर कविश 11 आपल्याला विनंती आहे की सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये लवकर दाखल करायची आहे. विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर येणारे 30 चेंडू आणि 59 धावसंख्येचं टार्गेट. 59 रिक्वायर्ड रिमेनिंग 30 बॉल. अख्खी गावाला कोणला 30 चेंडू आणि 59चं टार्गेट. जवळजवळ 12च्या सरासरीने विजयासाठी धावा पाठलाग करताना बनवावे लागतील का कविश 11 या टीमला. स्वर्गीय सोमवार पाटील प्रतिष्ठान हा संघ आपण पाहतोय, ज्या संघानं मात्र दमदार काम केलंय. 2 मॅचेस जिंकल्यात आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळते. स्कोरिंग करता हात बघ स्कोरिंग करता बघ. यस एका बाजूला जर विचार केला तर तुमचं बी रालची पण दोघं जेवायला दिलं तरी अजून एक नाही आहे. तर पंच या आपण आमचे 3 पंच आहेत, तर पंचांचं जलपान झालं असेल तर याचं पंचांनी जर गावावर जेवतांग तर कविश 11 यांच्या समोर लक्ष आहे ते 59 धावसंख्येचं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. 30 चेंडू आणि 61 धावा. टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. अतिशय दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या जोरावरती मात्र एक फॅटिंग टोटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी या खेळपट्टीवरती जर आपण विचार केला तर गोलंदाज फलंदाज दोघांना देखील वाव पाहायला मिळते, ज्याचा परफॉर्मन्स चांगला टप्प्यावरती दिशेवरती ज्याचं नियंत्रण गतीवरती स्वार होऊन ज्या गोलंदाजानं गोलंदाजी केले त्यानं मात्र यश प्राप्त केले या स्पर्धेमध्ये. तर एका बाजूला चेंडूची लेन लाईन पिक करून जर फटके दाखवले मैदानाच्या चौफेर तर फलंदाज देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट आहे 59चं आणि सलामी जोडी विनेश आणि साथीला मात्र भीम मैदानाच्या आतमध्ये. भीम आणि विनेश अशी जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज सज्ज होतात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज रतिलाल. फलंदाजी देखील चांगली त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि आता गोलंदाजीमध्ये रतिलाल पाटील सज्ज होत आहेत. इथे मात्र सॉफ्ट हँड अंडराईचा हा फटका पाहायला मिळतो. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी पलटली होते मात्र थोडफेकी थोडी खराब आली आणि तिथे दुसरी धाव घेत असताना परत माघारी परतले. भीम होते त्या ठिकाणी. एक धाव एकवटली गेली आहे आणि पाठलाग करण्यासाठी आगास पाहायला मिळतो तो म्हणजेच कविश 11 ह्या टीम कडनं. श्री गणेश धावसंख्येचा आपल्याला पाहायला मिळतो. सन्माननीय रमेश पाटील यांचं शुभ आगमन या आपण अतिथी कक्षामध्ये. या ठिकाणी जे ग्रामस्थ आले असतील त्या सर्वांना विनंती आहे, या आपण आमच्या नजरेआड जे ग्रामस्थ असतील कदाचित झाडाच्या सावलीखाली, तर त्यांना विनंती की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा एक सिंगल. दोन्ही फलंदाजांना एकेरी धावसंख्येने मात्र धावफलकावरती आपल्या इनिंगची सुरुवात केली आहे. गोलंदाज रतिलाल पाटील वन्स अगेन पंचांना पार करून राईट ओव्हर द विकेटनं. सॉफ्ट हँड ह्या ठिकाणी मात्र रक्षात्मक क्रिकेट. मात्र विचार करावा लागेल फलंदाजांना की आपल्यासमोर लक्ष 30 चेंडूमध्ये 59 धावसंख्येचा आहे आणि ते लक्ष पार करण्यासाठी सिंगल डबल चालणार नाही, तर आधीमध्ये चौकार षटकार आपल्याला ठोकावा लागेल. मात्र तो कोण ठोकेल हा देखील मोठा प्रश्न असेल. विनेश आणि फलंदाजीसाठी भीम मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची टॉपेज लागली, चेंडू निघून जातो. तो थर्डमॅनला शॉट थर्डमॅन तैनात आहे त्याच्या हातामध्ये हा चेंडू आणि तिथे देखील प्राप्त होईल एक धाव. 4 चेंडू झाले समाप्त आणि 4 चेंडूवरती 4 सिंगल. चांगले षटक मानावं लागेल. मोठा फटका खेळण्याची संधी इथे मात्र दिली जात नाही ते गोलंदाजाकडनं. सन्माननीय विठ्ठलजी गायकवाड यांचं इथं शुभ आगमन झालं तर विनंती आहे साहेबांना श्रीयुत विठ्ठलजी गायकवाड की आपण अतिथी कक्षामध्ये विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत पीपीएल ह्या पर्वामध्ये. ग्रामपंचायत आणि
ग्रामस्थ मंडळ पिंपळा आयोजित पीपीएलचं भव्य दिव्य पर्व 2022-23 मध्ये आपण अनुभवतोय. वर्षाच्या शेवटाला आणि वर्षाच्या आगमनाला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत समन्वय साधला गेला 22-23चा 31 आणि 1 जानेवारी अशा प्रकारची ही स्पर्धा. इथे मात्र फटका चांगला आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका मात्र येतो फलंदाजच्या बॅटमधनं. फलंदाज भीम यांच्या बॅटमधनं हा चौकार येतो आणि या 4च्या मदतीनं संघ पोहोचेल तो 9 या आकड्यावरती. तर अभयदादा जाधव यांचा इथे शुभ सत्कार करण्याची विनंती मी करतो आमच्या कल्पेश मस्के यांना की आपल्या शुभाच आपण अभयदादा जाधव यांचा शुभ सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. या स्पर्धेसाठी महत्वाचा वेळ त्यांनी दिला त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभार प्रकट करतो आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण पाहतो आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. मायाची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मात्र यथोचित स्वागत. यास कॅमेरामॅन आहे त्यांचं देखील अचूक लक्ष आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपळकावरती बिनबाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सावध सुरुवात मात्र इथनं जर आता विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील त्या 50 धावा. पहिल्या षटकात 9 धावा एकही गडी बाद झाला नाही ही जमेची बाब म्हणता येणार नाही कारण की 40+ खेळाडू मात्र त्या खेळाडूंमध्ये देखील दमखम आहे. एक चौकार आलाय तो भीम यांच्या बॅटमधनं. आता मात्र आक्रमकता विनेशला देखील दाखवावी लागेल. गोलंदाजीमध्ये दुसरं षटक आता गोलंदाज किशोर सज्ज होत आहेत. एका बाजूला विजयाची आशा अपेक्षा चाहूल असेल ती म्हणजेच कवी बनला तर एका बाजूला आपलं स्थान जे त्यांनी कायम केलंय ते मात्र आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच सोमवार पाटील प्रतिष्ठान ह्या टीमचा. हा चेंडू प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र दोघांच्या मधोमध अगदी चेंडू लँड झाला आणि एका टप्प्यावरती चेंडू गाठतो सीमारेषा. चौकार पाहायला मिळतो फलंदाज विनेशच्या बॅटमध्ये. की पहिल्या षटकात आम्ही अंदाज बांधला आणि आता या मॅच मध्ये आम्हाला धावांची आवश्यकता आहे आणि आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर मात्र चौकार. निलेश मात्रे जर झेल पकडतायत तर यश मस्के यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज करावा लागेल हा कारनामा निलेश मात्रे ना. आणि झेल ड्रॉप केली तरी देखील 100 रुपये आहेत सागर म्हात्रे यांच्याकडनं. म्हणजेच खाली पडल्यावर यस डाईव्ह मारावी लागेल त्यासाठी. इथे मात्र फलंदाज झालं बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये विनेश बाद होता. ज्या विनेश मध्ये क्षमता होती तर विनेश मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये माघारी परतले. पहिला धक्का पाठलाग करत असताना कवी शिलेवन ह्या टीमला. तर फलंदाज बाद झाला. पहिला गडी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लालचंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मात्र सलामी जोडी जी भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होती ती जोडी मात्र आता फुटली गेली आहे. त्यापैकी पहिला फलंदाज इथे बाद झाला. ब्रेक थ्रू प्राप्त केला गोलंदाज किशोर यांनी. यस जर झेल घेता वेळी आपण डाईव्ह लागावली तर ते पारितोषिक आहे. म्हणजे आपली जी काही 100% कमिटमेंट आहे ती दाखवायची आहे आपण आणि ते पारितोषिक कमवायचं आहे. म्हणजे परिश्रम करावा लागेल निलेश म्हात्रे यांना. नव्या मॅचच्या दिशेने मॅच महत्वाची आहे. चौकारानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक यश प्राप्त केलंय ते म्हणजे सोमवार प्रतिष्ठान या टीमनं. सोमवार पाटील प्रतिष्ठान संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. मात्र इथे फुल लेनचा चेंडू आमंत्रण होतं स्वीकारू शकले नाहीत. धाव घेण्याचा प्रयत्न फसला. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी सफलता प्राप्त करताना सोमवार पाटील प्रतिष्ठान हा संघ डीजे.
तिसरे पंच फलंदाज नो साठी. येस, नो साठी तिसऱ्या पंचाची मागणी बिमर लेन्थ साठी. बॅटिंग रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. ए, थांब थांब. थांबायचं नाही, रनआउट झाले. येस, नो साठी बिमर लेन्थ चेक केला जाईल. ऑफिशियल तिसरे पंच या पण ते भोजन करतायत. बिमर साठी निश्चित आता मात्र पंच येत आहेत. यस, अंतिम पंचांना यावं लागतं कारण की सध्याच्या घडीला जलपानाचा वेळ आहे. आमचे तिसरे पंच भोजन करतायत. त्या ठिकाणी पाहणी केली जाईल. बिमर साठी हा रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग टीम कडनं आणि इथे मात्र शहानिशा केली जाते. दूध का दूध आणि पाणी का पाणी असं चित्र मात्र आमच्या प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून होईल. इट इज अ फेअर डिलिव्हरी. यस, या ठिकाणी मात्र योग्य चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. लीग मधील ही शेवटची मॅच 12वी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि ही महत्वाची मॅच आहे. कदाचित जर कविश 11 इथे जिंकला तर या स्पर्धेमध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल, ट्विस्ट पाहायला मिळेल. कारण की एका बाजूला 2 सामने जिंकणारा सोमवार प्रतिष्ठान संघ आवी पाटील यांच्याकडनं किसन पाटील यांनी जर एक षटकार जरी ठोकला तर 2000 रुपये. नवीन फलंदाज किसन इनॅट क्रमांक 4 वरती. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा दफलकावर. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. पंधरा या ठिकाणी कारण की पहिल्या षटकात आले होते 9, त्यानंतर पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर मात्र 1 रन दुसरीला आऊट. दुसऱ्या बॉलवर 1 धाव, दुसरीला आऊट. तिसऱ्या हॅलो हॅलो आणि चौथ्या बॉलवर देखील 1 धाव आणि दुसरी धाव घेत असताना रनआउट. एकंदरीत धावा दापलकरती 15 आपल्याला पाहायला मिळतात. साथी गुणसंख्या लेखक यश मस्के या ठिकाणी माहिती देत आहेत की आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लक्ष आहे ते 59 धावसंख्येचं आणि आतापर्यंत 15 धावा धावफलकावर. चांगलं षटक, दुसरं षटक आणि या षटकामध्ये मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो तो किशोर यांकडनं. नवीन फलंदाज आता सुमित मैदानाच्या आतमध्ये होतो इंटर. सुमितनं 3 षटकार ठोकले तर यश मस्के यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज. सलग 3 षटकार सुमितला ठोकावे लागतील. संघ देखील अडचणीत आहे. पारितोषिक देखील कमवू शकतो आणि हिरो बनण्याची ही नामी संधी त्याला चालून आली आहे. चला, किशोर ह्या ठिकाणी गोलंदाजी करतायत. टीम मीटिंग किंवा वेळ ह्या ठिकाणी मात्र घेण्यासाठी मनाई आहे, मात्र वेळ घेतला जात नाही. जणू काही डगआउट मध्ये सेट होऊन आलाय सुमित आणि येता क्षणी मात्र त्यानं प्रहार दाखवला, चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड सीमा रेषा पार. षटकार. साठी पारितोषिक यशनं लावले. 3 चेंडू 3 षटकार आले तर 2000 रुपये पारितोषिक तो कमवेल आणि संघ देखील मात्र त्यांचा सुस्थितीत या ठिकाणी येऊ शकतो. इथे षटकारच्या सहाय्याने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या 21 धावा आवश्यकता होते आणि ती आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि या बॉलवर आता मात्र हा षटकार पाहायला मिळतो. षटकाच्या 5व्या बॉलवर षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावर. 21 धावा मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगत पाहायला मिळते. इथे देखील तशाच प्रकारचा प्रयत्न केला होता, शपल झाली तो ऑफस्टिकच्या देखील बाहेर आणि ते पंचांचा इशारा आहे तो षटक समाप्तीचा. 2 षटक झाली समाप्त. धावसंख्या धावफलकावर 21. पहिल्या षटकामध्ये 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा.
तर सन्माननीय बंडूजी पाटील आणि दीपेशजी पाटील ह्यांना विनंती आहे, मिहान एंटरप्राइजेस ज्या संघाचे पुरस्कर्ते त्या विनंती की आपण या आपलं सहर्ष स्वागत असेल. आणखी विचार केला मिहान एंटरप्राइजेस एक सामना 2 सामने त्यांनी जिंकलेत. रोशन पाटील यांचं नेतृत्व त्या टीमसाठी तर यायचं आहे. दोन्ही पुरस्कर्त्यांना पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतो VIP डाईज मध्ये येऊन आपण विराजित व्हायचा आपला सहर्ष. 2 षटकं 21 धावा धापळकावरती 59चं टार्गेट. आता मात्र आवश्यकता 39 धावसंख्येची. किती रे 21 माफ करा 21 धावा धापळकावरती आणि 38 धावसंख्येची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्ले यस तिसरं षटक आणि ज्युनियर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार इथे मात्र चेंडू उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती चेंडूपर्यंत येथील मिसफील पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि तिसरी धाव देखील झाली पूर्ण. 3 धावा कंप्लीट पहिल्या बॉलवर. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली कारण की क्षेत्ररक्षक जे चेंडूवरती ऑनफिल्ड मध्ये धावून आले होते त्याच्याकडनं थोडी चुकी झाली आणि तिथे मिळाल्या 3. या 3च्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 24 या आकड्यावरती. एक षटकार ठोकलाय 3 जर ठोकले म्हणजे सलग ठोकायला हवेत. इथे मात्र चेंडू चांगला अपील केली जाते. अपिलामध्ये उत्साह पाहायला मिळतो. यष्टीरक्षक खूप उत्साहित होते म्हणून काही विश्वास त्यांचा पाहायला मिळत होता. मात्र 2 पंच आता सल्लामसलत करताना पाहायला मिळतील. अपील आउट केली होती. पंचांना इम्प्रेस करण्याचं कार्य तर केलं मात्र निश्चित 2 पंच दर्शवतील की नेमकं घडलंय काय, चेंडू बॅटचा संपर्क आहे की नाही यासाठी चाललेली ही चर्चा आणि 2 पंचांमध्ये संवाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा संवाद कोणत्या टीमच्या पक्षामध्ये जाईल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न. यस इट इज आउट आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज सुमित बॅक टू द डग आउट. वैभव मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज ज्या फलंदाजावरती अशा अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र आपल्या संघाला अडचणीत सोडून आलाय. किरण बॅक टू द पवेलियन आणि आता वैभव मैदानाच्या आतमध्ये. वैभव आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सामना आता त्यांच्यासाठी झालाय कठीण. या मॅच मध्ये पुनरागमन मानावं लागेल ते म्हणजेच सोमवार पाटील प्रतिष्ठान ह्या टीमचं. गोलंदाजीमध्ये काय सुरेख गोलंदाजी होते. ज्युनियर गोलंदाज आहेत मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी अगदी इम्पॅक्ट त्यांचा सुरेख पाहायला मिळतो गोलंदाजीच्या माध्यमातून. जर आपण विचार केला तर गोलंदाज ओमकार आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगलं कार्य केलं होतं सलग. जर आपण विचार केला तर ओमकार गायकवाड यस
विकेट हॅट्रिक देखील त्यांच्या नावावरती या स्पर्धेमध्ये. इम्प्रेसिव्ह कामगिरी. कदाचित पिंपलास गाव ह्या टीम मध्ये त्यांची एंट्री आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे मात्र बॅकफूट पंच पाहायला मिळाला. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. खणखणीत असा चौकार. जे चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतील ते 28 या आकड्यावरती. 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही शेष आहेत. इथे मात्र चांगला चेंडू पायचीची अपील आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट. इथे मात्र पायचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद केलाय. गोलंदाजचं कौतुक या ठिकाणी केलं जातं त्यांच्या टीम सहकाऱ्यांकडनं, कारण की आतापर्यंतची 3री सफलता या ठिकाणी प्राप्त केली आहे ती गोलंदाजी करत असताना गोलंदाज ओमकार. अंतिम चेंडू आहे. 31 धावसंख्येची गरज मात्र आता असेल ते येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. म्हणजे हा चेंडू महत्वाचा आहे, कारण की ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये वापसी पाहायला मिळेल ती कविश 11ची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अभिषेक आता मात्र मैदानात दाखल होतोय. गोलंदाज शेवटचा चेंडू षटकातील. इथे देखील पॅडवरती चेंडू आदळलाय. अपील होतील. इथे मात्र जणू काही फुटबॉल पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषा पार जाईल जिथे फक्त 1 मिळणार होती अशा मोमेंटला इथे मिळाला तो चौकार. मी म्हटलं होतं महत्वाचा चेंडू आणि हा चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. सर्व सहकारी देखील इथे दर्शवत आहेत की नेमकं केलं काय. तर अरविंद बिअर शॉप यांच्याकडनं अभिषेकनं जर 3 षटकार टोकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. चौकार या ठिकाणी प्राप्त झालाय आणि आता मात्र सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. मागील मॅच देखील आपण पाहिली होती. 12 बॉल 24ची आवश्यकता असताना मात्र तिथे धावा डिफेंड झाल्या होत्या आणि इथे आता 12 बॉल 27ची आवश्यकता आहे. मात्र नौके गोलंदाज पाहायला मिळतील की काय, मात्र तसं नाही. आता मात्र रेग्युलर क्रिकेटचे गोलंदाज आपण वापरू शकता आणि त्यापैकी गोलंदाज दर्शन गोलंदाजी ट्रॅकवर. दर्शनला मात्र शांत डोक्यानं इथे गोलंदाजी करावी लागेल आणि एका बाजूला क्षेत्ररक्षणाची साथ महत्वाची असेल. 12 बॉल आणि 27 धावसंख्येचा विचार केला तर आता धावपळकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 32 धावा धावपळकावरती. येणारे 12 चेंडू आणि 27ची अजूनही गरज आहे. सामना संपला नाही. सामन्यामध्ये मात्र जिवंतपणा आहे. सामना बॅलन्स आहे. इथनं जर या षटकामध्ये जर चांगली फलंदाजी केली तर या मॅच मध्ये वापसी आपल्याला पाहायला मिळेल ती कविश 11ची. मात्र हे षटक जर इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच वरती पकड मजबूत केली जाईल ती सोमवार पाटील प्रतिष्ठान ह्या टीम कडनं. कविश 11 हा संघ जर जिंकला तर राजारामजी पाटील राजेशजी मोरे यांच्याकडनं रोख रक्कम 2,000चं कॅश प्राईज असेल. 27 बनवायचे आणि 2,000 कॅश प्राईज कमवायचं असं मात्र चित्र आता पाहायला मिळतंय. इथे मिळेल ती फक्त सिंगल. एकाच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती 33 धावा. 33 धावसंख्या धावपळकावर जर आपण फलंदाजांचा विचार केला तर 8व्या 9व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे यानंतर फक्त 2 खेळाडू त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये शेष आहेत. इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये लांबी उंची दोन्हीचा अभाव पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. बॅकअपला क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहेत. वायडिश लॉंगान पाहायला मिळतं. काऊ कॉर्नर. तर एका बाजूला एक क्षेत्ररक्षक आपल्याला वायडिश लॉंगाफला जिथे निलेश म्हात्रे स्वतः उपस्थित आहेत.
एकंदर अशा प्रकारची व्यूहरचना एनफील्ड मध्ये जर आपण विचार केला शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट पॉइंट देखील पाहायला मिळतो तर शॉर्ट कव्हर देखील तैनात आहे. इथे देखील फटका खेळायचा होता चेंडू गरंगळत जाईल तो डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू शर्यत जिंकतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा देखणा चौकार फलंदाज अभिषेक कडनं. या चौकारच्या मदतीने धावसंख्या धापलकावर 20 धावसंख्येची अजूनही गरज आणि चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडू शेष आहेत. 9 बॉल 20 धावा. सामन्यामध्ये मात्र ट्विस्ट खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण झाला या चौकारच्या साह्यानं आणि आता प्रेक्षक देखील नजरा खिळवून आहेत मैदानाच्या आतमध्ये की इथनं सामना कोणता संघ जिंकेल. निर्णायक सामना आहे कारण की कविश 11 जर हा सामना यस इट इज अ वाईट पंतांकडनं वाईटची खून आली आहे आणि ते मात्र दिलासा प्राप्त झालाय कविश 11ला. कविश 11च्या खेळण्यामध्ये देखील हर्ष पसरतोय व्हाईट बॉलनं आणि ते एकाच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर 40 धावा. आवश्यकता 19 आणि चेंडू शेष आहेत ते 9 चेंडू 9 बॉल 19 धावा. सामना मात्र करवट घेताना पाहायला मिळतो. फटका तर चांगला आहे चेंडू मध्ये या ठिकाणी ताकद जोखण्याचा प्रयत्न केला होता मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि फलंदाजचा हा प्रयत्न फसलाय. फलंदाज झाला बाद. मोठा धक्का परतावा लागतो. फलंदाज ह्या मॅच मध्ये मात्र त्यांचा एक प्लेयर उपस्थित नाही आणि त्याची कमी जरूर भासते ती म्हणजेच ऑलराऊंडर प्लेयर शिवदास हे उपस्थित नाहीत. मी प्रतीक्षा करत होतो की कधी फलंदाजीसाठी येतील मात्र ते अनुपस्थित आहेत आणि संघ आता थोडासा पिछाडीवरती देखील आहे कारण की सामन्याचं समीकरण 9-19 होतं. अशा मुमेंटला फलंदाज झाला बाद आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ. आमच्या समोर गुणसंख्या लेखनाचं काम सौरभनं केलंय मात्र आता त्याला स्वतःला त्या धावा उभाराव्या लागतील. इनॅक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू आणि 19ची आवश्यकता आहे. 19 धावसंख्येचं समीकरण 8 चेंडू मध्ये एकवटायचं आहे विजयासाठी. ते तर फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पुढे सरकले चुकी नाहीये फलंदाज बाद आणि आता मात्र शेवटची जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज मात्र अंतिम आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आतमध्ये 6 चेंडू आणि 18ची आवश्यकता. 41 धावा धावपळकावरती 4 षटकांच्या सांगतेनंतर आणि आता मात्र अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता.
18 धावा ऑन पेपर जरी कठीण वाटत असल्या तरी क्रिकेटमध्ये चमत्कार आपण पाहिले होता. आजच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इतकं परिवर्तन झालं की येणारा 11वा खेळाडू देखील षटकार ठोकतो. ती किमया किंवा ती क्षमता 11 खेळाडूमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र ती क्षमता इथे सिद्ध करावी लागेल. ती फलंदाज मोहित आणि त्याच्या साथीला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो राहुल. जो राहुल तब्बल 6व्या क्रमांकावरती आलाय आणि त्याला फक्त 2 चेंडू फेस करण्यासाठी मिळालेत. तो राहुल मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोहित आपल्याला पाहायला मिळेल. मोहित करणारी कामगिरी करावी लागेल. 6 बॉल उभारायच्या आहेत त्या 18 धावा विजयासाठी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो निकेश. गोलंदाजी ट्रॅक वरती निकेश सज्ज होतोय. 2 षटकार जर ठोकले तर पारितोषिक जरूर त्याला येतील. दरम्यान हा चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा हा चेंडू गुडलेट वरनं मात्र खांद्याचा वापर केला होता. चेंडूमध्ये उचली प्रदान केली आणि डॉट बॉल. जसे डॉट चेंडू येतील तसा विजयावरती मात्र आपल्याला शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळेल. तो म्हणजेच सोमवार पाटील प्रतिष्ठान हा संघ विजयाच्या समीप जणू काय आला. 5 बॉलमध्ये आता 18 बनवायच्या आहेत. इथे मात्र फटका तर चांगला आहे. चेंडू गरंगळत जाईल डीपमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल ती फक्त एकच धाव. 6 चेंडू आणि धावा बनवायच्या होत्या 18. पहिला आला डॉट, त्यानंतर सिंगल. येणारे 4 बॉल आणि 17ची आवश्यकता. 4 चेंडू 17 धावा. हिरो बनण्याची संधी. दरम्यान सन्माननीय आमचे पारुनाथ म्हात्रे यांचं शुभ आगमन झालं. एक डॅशिंग व्यक्तिमत्व. सन्माननीय उपसरपंच पद सध्याच्या घडीला त्यांच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. राजकीय क्षेत्रामध्ये चांगली उंची गाठणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. येस, इट इज वाईट. पंचांचा सिग्नल येतोय. हा चेंडू अतिरिक्त बाहेर. आता येणारे 4 बॉल आणि 4 चौकारांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हे समीकरण 4 चेंडू 4 मोठे फटके अर्थात 4 चौकार दाखवले तर सामना जिंकू शकतो. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू फुल केलाय. ताकदवर फटका क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये हाताचा पिसारा फुलून हा जय प्राप्त करत असताना आणि मात्र इथे सामना जिंकलाय तो सोमवार पाटील प्रतिष्ठान. ज्या संघाची विजयी घोडदौड सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. एकही सामना लीगमध्ये ज्या संघानं गमावला नाही असा एकमेव संघ आपल्याला पाहायला मिळतो तो सोमवार पाटील प्रतिष्ठान संघ, ज्याने 3 पैकी 3 सामने जिंकले आणि क्वालिफाय होत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर लगेच 4 संघ जे क्वालिफाय झालेत त्यांनी आता इथे मात्र दाखल व्हायचा आहे. जर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी गुणसंख्या लेखक आम्हाला माहिती देतील. विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये 2 सामने यशवी 778 या टीमने जिंकले, तो झालाय क्वालिफाय. त्यानंतर मिहान एंटरप्राइजेस या संघाने 2 सामने जिंकले, तो झालाय क्वालिफायर. त्यानंतर विधी 667 एंटरप्राइजेस या संघाने 2 सामने जिंकलेत आणि सोमवार पाटील प्रतिष्ठान या संघाने जिंकलेत ते 3 सामने. तिन्ही संघाचे कॅप्टन यायचा आहे. या साजन पाटील आपण यायचा आहे. त्यानंतर मिहान एंटरप्राइजेस रोशन पाटील आपण देखील यायचा आहे. विधी एंटरप्राइजेस आणि सोमवार पाटील प्रतिष्ठान या दोन्ही संघाचे संघनायक खऱ्या अर्थानं पॅकर्स त्यांचे खुश असतील. 40+ मध्ये रतिलाल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त धावा खर्च केले होते पॉवर प्ले मध्ये 9 आणि फलंदाजी देखील त्यांनी केली होती. आणि ओमकार रेग्युलर मध्ये ओमकार ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. रतिलाल आणि ओमकार यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी आपण यायचा आहे. मी सन्माननीय पारुनाथ यांना विनंती करतो. सन्माननीय उपसरपंच साहेब यांच्या शुभाचे या ठिकाणी मात्र रतिलाल यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत असताना प्रीतमजी चौधरी आहेत त्यांच्या शुभ हातचे देखील दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. रेग्युलर क्रिकेट मधनं खूप चांगलं